बातमी पाहूयात। मराठीच्या मुद्द्यावर आज मीरा भाईंदरमध्ये मनसेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। त्या मोर्चा आधीच पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलंय। पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारामध्ये पोलिसांनी ही ताब्यात घेण्याची कारवाई केली। प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी कालच मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांना नोटिसा बजावल्या होत्या आणि आज सकाळी 3:30च्या सुमारास मनसे अध्यक्ष अविनाश जाधव जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले। आपले प्रतिनिधी अजय माने या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतील। अजय, आपण जर पाहिलं तर आज मीरा रोड मध्ये मनसेचा जो आहे तो मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे। त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक म्हणून अविनाश जाधवसह अनेक मनसेच्या पदाधिकाऱ्यांना जी आहे ती पोलिसांनी नोटीस दिलेली आहे। तरीही अविनाश जाधव त्या ठिकाणी जाणार होते। समाज माध्यमांवर त्यांनी पोस्ट सुद्धा केली होती की मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी व्हा। सर्व पक्षीय पुढाऱ्यांनी जे आहे ते या मोर्चात सहभागी पार्श्वभूमीवर आज सकाळी 3:30 वाजता त्यांच्या राहत्या निवासस्थानी जे तो पोलिसांचा ताफा पोहोचला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलेले याची दृश्य सुद्धा माझ्या हाती आलेले। विशेष बाब म्हणजे की मीरा रोड मध्ये जो मराठी गुजराती वाद उपळला होता, एका व्यापाऱ्याला मारतानाचा व्हिडिओ मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता। मराठीच्या मुद्द्यावर हा वाद होता। त्याच्यानंतर अनेक इतर भाषिकांनी जो आहे तो मनसेच्या विरोधात किंवा मग मराठीच्या विरोधात त्या ठिकाणी मोर्चा काढला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याला उत्तर म्हणून आज हा मोर्चा काढण्यात येणार होता। अविनाश जाधव या मोर्चाचं नेतृत्व करत होते। त्यासोबतच अनेक पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार होते। स्वतः मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे सुद्धा जाणार होते। पण तत्पूर्वीच प्रतिबंधात्मक नोटिसा जे आहेत त्या अविनाश जाधवसह इतर मनसैनिकांना देण्यात आल्या होत्या। तरीही अविनाश जाधव जाणार असल्याची बाब समोर होती। त्यामुळे ही घटना घडू नये त्याच पार्श्वभूमीवर जे ते पोलिसांनी त्या आधीच अविनाश जाधव यांना जे ते ताब्यात घेतलेले। सकाळी 3:30 वाजता म्हणजे पहाटे 3:30 वाजता त्यांच्या घरी पोलिसांचा ताफा दाखल झाला आणि त्यांना थेट जे ते काशीमीरा या पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आलेले आहे। ठीक, धन्यवाद अजय आपण दिलेल्या या माहितीबद्दल। पुढची बातमी पाहूयात। ठाकरे बंधू एकत्र तर आले, पण ते एकत्र राहणार का हा प्रश्न विचारला जातोय।